मीरे. हॅलो चित्रे, कशी आहेस? मी छान. तू बोल, कशी आहेस? मी पण गुड. न्यू इयर इज अपॉन अस. आय नो अंतर्गत त्याच्याच. मला आता हे सगळं जरा असं वरवर आवरायचंय, आपला कॉल झाला की. कारण उद्या ऍक्च्युली आवरायला लोक येणार आहेत, मग त्याच्या आधी मला थोडं सेट करून ठेवायचंय सगळं. त्यामुळे हो, माझं एक दॅट इज वन ऑफ द रिझन्स मी एवढ्या फ्रिक्वेंटली क्लीनर्स बोलवत नाही. म्हणजे आजूबाजूचे जेव्हा सुरुवातीला मी घर घेतलं आणि एक साधारण विचारतो ना आपण की हम्म. क्लीनर्स कोणी आहेत का वगैरे वगैरे. तर तेव्हा एकदमच लहान होती मुलं. म्हणजे आणि त्यांची खेळणी सगळीकडे असायची आणि सगळं असं खूप असायचं, राईट? तर माझी मैत्रीण जिच्याकडनं मला कॉन्टॅक्ट मिळालं, ती म्हणाली मी दर 2 आठवड्याने बोलवते आणि ते एवढं एवढं घेतात हा, वगैरे. हो. आणि मी विचार केला, ओ माय गॉड, दर 2 आठवड्यांनी हे सगळं आवरायचं आणि मग ते क्लीनर. आणि आता माझी मुलं इतकी मोठी झाली आहेत आणि मी असं आवरायला घेतलं की ते असं विचारतात, बट व्हॉट यू मीन यू नीड टू क्लीन द हाऊस बिफोर द क्लीनर्स कम? म्हटलं, अरे नाही, एक साधारण यू हॅव टू कीप इट टू स्टँडर्ड. असं एक साधारण एक असं स्वच्छ दिसलं पाहिजे त्यांना पण, सो दे कॅन क्लीन त्यांना प्रॉपरली त्यांना वगैरे. कुठून सुरू म्हटलं, करायचं एवढं जरी कळावं, याच्यासाठीच बेसिक क्लिनिंग करायला लागणार आहे असं. मला त्याचा खूप स्ट्रेस यायचा आणि की एव्हरी 2 वीक्स घर आवरायचं पूर्ण अख्खं. आणि ते म्हणजे असं सासू येते तेव्हा कशी इन्स्पेक्ट करतात ना, की काना कोपरा म्हणजे सगळीकडे आवरायला लागतं. असं नाही की यू कॅन हॅव अ क्लॉजेट अँड जस्ट डम्प एव्हरीथिंग इन इट. हो, कारण हो. तेही त्यांना क्लीन ते करायचं असतं. सगळ्यात आणि मुलं लहान असताना म्हणजे ते लेगोचे छोटे 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 तुकडे. नाही नाही, म्हणजे त्या एकामेव कारणासाठी सुद्धा त्यांना एवढ्या फ्रिक्वेंटली न बोलवणं मला पटू आणि कळू शकतं म्हणजे. हो हो, अगदी अगदी. त्यामुळे पण सगळ्या क्लीनर्स म्हणजे आतापर्यंत जेवढे केवढे क्लीनर्स कुठल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये जे मला संपर्कात आले माझ्या, हम्म. तर मी त्यांना असं ऑब्झर्व करून मला एक असं त्याच्यामध्ये ना एक असं ते आल्या आल्या एक असं खूप विनोद निर्मिती होत असते तिथे. हम्म. पण आपण हसायचं नसतं, नंतर एन्जॉय करायचं असतं. असं म्हणजे कसं की ते असे आत येतात घरात, हम्म. पत्ता बित्ता घेऊन सगळं असं ते करून वेळ बिल ठरवून. मग ते असे आपण दार उघडून त्यांना आत घेतलं की ते असं आधी एक घराकडे असं सगळीकडे बघतात. आणि मग आधीच ते आपल्याला नापास करतात की किती खराब ठेवलंय यांनी घर, मला किती काम पडणार आहे असं. मग पुढचा प्रश्न असतो, डीप क्लिनिंग हवंय का साधं हा. क्लिनिंग हवंय? तर आपल्याला साधारण साधंच क्लिनिंग हवं असतं, असं आपल्याला वाटत असतं की हे घर साधं क्लिनिंगला वर्दी आहे असं. तर त्यांचं असं म्हणणं असतं, छे छे, डीप क्लिनिंग सुद्धा दोनदा करावं लागेल असं. म्हणजे इतकं तुम्ही इतकं सगळं घाण आहे या घरामध्ये. असं घासाघीस होत 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 मग ते हळूहळू असं करत करत मग चला डीप क्लिनिंग करून घ्या असं करून मग त्यांची गाडी पुढे पुढचा कुठला दिवस आणि अशी सगळी वळते. पण मला त्यांचा तो जो एक पहिला लुक असतो ना, जिथे तो पहिला गिअर टाकतात त्यांच्या रेटचा, की हम्म. आधी आपण हे घर असं अशा रीतीने बघूयात की यांनाच वाटेल की यांचं घर यांनी किती खराब ठेवलं आणि मला किती काम करावं लागलं. हम्म. ते मला मज्जा येते एकदम त्या लुकची. नाही, आणि माझ्याकडे एकदा एक क्लीनर आली होती आणि असं आय कीप ट्राईंग टू ट्राय न्यू क्लीनर्स. 4-5 वर्षांनी आय थिंक हे कोविड नंतर होतं की हम्म. मध्ये काळ क्लीनर नव्हता, नवीन ट्राय करूया वगैरे. तर ती मला जे काही प्रश्न विचारत होती, मला माहितीच नव्हतं की दीज पार्ट्स ऑफ माय हाऊस नीडेड क्लिनिंग फर्स्ट ऑफ ऑल. की म्हणजे तिने मला असं विचारलं ब्लाइंड्स कडे बघून, की हे ब्लाइंड्स बंद करून तुम्हाला पुसून हवे आहेत का? आणि मी म्हटलं, हो बहुतेक. तुम्हाला काय वाटतं? नंतर नंतर अजून एकदा, नंतर ती मला म्हणाली, त्याचं एक असतं ना आपल्या टीव्हीच्या बाजूचे असे हा. शेल्फ्स असतात. हा. तिथे खूप असं असतात, राईट, गोष्टी, शोभेच्या गोष्टी असतात. तर ती म्हणाली, की ही प्रत्येक गोष्ट डस्ट करायला पाहिजे का? म्हटलं, त्यालाच डस्टिंग म्हणतात ना, म्हणजे अजून काय डस्ट करणार आहेस तू घरातलं? अगं त्या म्हणजे शोभेच्या वस्तूंच्या खालचं डस्टिंग. असं म्हणजे, आणि द पार्ट्स लाईक, आता फ्रीज आतून क्लीन करायचे का नाही हे आय न्यू की हे स्टँडर्ड आहे, की ते हो. म्हणतात की फ्रीज आतून क्लीन करणार नाही, हो. अवन आतून क्लीन हा. करणार नाही वगैरे, हे माहिती हो. होतं. पण तुमच्या गॅसच्या वरच्या वेंटचा वरचा भाग क्लीन करायचा का नाही? म्हणजे आता इट्स पार्ट ऑफ इट ना.
वाय वुड यू क्लीन द बॉटम पार्ट बट नॉट द टॉप पार्ट वगैरे असं. मला तिचं असं खूप झालं. आणि मग ती अशी असं बोट, तू म्हणालीस ना, असं बोट हो. वगैरे फिरून, यू वॉन्ट दिस क्लीन्ड, म्हटलं दिसते ना धूळ. आय थिंक सो. व्हॉट डू यू थिंक? आपले कधी कधी काही मॅनेजर्स असतात बघ आपल्याला, ते आपल्याला असे दुग्ध्यात पाडतात. तुला काय वाटतं हा प्रॉब्लेम फिक्स करायला? तसं तसं आपणही करायला पाहिजे. व्हॉट डू यू बहुत. थिंक? हो. आणि ते एव्हरी टाइम आय एम टेकन अ बॅक, इट हॅज बीन इयर्स आणि दे कम क्वाईट फ्रिक्वेंटली. तरी इट टेक्स मी अ मिनिट. ते असे सगळे असे हत्यारं घेऊन असे एकदम लढायला जातात ना, असे सगळे एकदम असे काय येतात की धाड टाकतात काय ते एकदम. म्हणजे, असे सगळे एकदम तीन चार असे लोक येतात. त्यांची त्यांची एकाकडे व्हॅक्यूम असतं, एकाकडे ते ब्रूम असते, एकाकडे ते बादली असते. आणि असे असे काय येतात की काय म्हणजे आज तर वा. नाही. आणि सगळ्यात माहिती आले ना घरामध्ये, की ते असं एकदम एका क्षणात ते असे गेलेले असतात अगं. त्या प्रत्येकाने आपापला एक काहीतरी खोली निवडलेली हो असते हो आणि झूम 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 करायला लागतात ते. मग आपल्याला पण एकदम कळत नाही की आता म्हणजे किती आले किती गेले आतमध्ये असं. हो. आणि म्हणजे आणि इंडियाला गेल्यानंतर ती एक बाई असते ना, ती अशी वरती हम्म. जाते, एक खोली हो, पुसत हो, असते. हो. आणि एक लक्ष ठेवायचं असतं. हे मला माहितीच नव्हतं म्हणजे इंडियाला जाईपर्यंत, की एक लक्ष ठेवायचं असतं एक बाईवरती वगैरे. तर ऍटलिस्ट तिच्यावरती इंडियाला गेल्यानंतर ती एका ठिकाणीच असते ना, सो यू काइंड ऑफ हॅव टू जस्ट काइंड ऑफ वॉक बाय देअर आणि लक्ष ठेवायचं, राईट? ॲज यू सेड, इकडचे जेव्हा येतात तेव्हा नंतर आल्यानंतर, अरे नाही बायकांवरती लक्ष ठेवलं पाहिजे करून ते नवीन कळलं होतं मला. कुठे दे आर लाईक इन देअर कॉर्नर्स, हो, देर इज हो. नो वे, देर इज नो लक्ष ठेवणं. हो. आय नो, आय नो. तरी बट यावेळेला लेटेस्ट आमच्याकडे जी आली होती, म्हणजे आता आता जी येणार आहे ती ती त्याच युनिटला बोलवलंय मी. तर युनिट म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी मला इतकं एंटरटेन केलंय त्या दिवशी. आहा हा, मजा आली मला. म्हणजे एक सासू सुनेची जोडी आली. सासूला इंग्लिश येत नव्हतं, सुनेला साधारण कम्युनिकेशन ओके एवढं इंग्लिश येत होतं. तर त्या दोघी आल्या. असंच त्यांनी तो लुक बिक दिला, किती गाणे काय वगैरे ते सगळं झालं, ते जसं ठरलेलं असतं तसं. आणि साधारण 11 वाजता घर साफ करायला सुरुवात केली. आणि मला वाटतं त्याच दिवशी संध्याकाळी आपण भेटणार होतो सगळेजण. आणि मी आपली सारखी हेच सांगते की नाही अजून त्या गेल्या नाहीत, अजून त्या गेल्या नाहीत. तर तुम्हाला कळेल ना, म्हणजे हे साधारण डीप क्लिनिंगच्या पलीकडचं काहीतरी एक असतं का अजून. 7 वाजता गेले अगं ते. म्हणजे मी एवढं खराब केलं होतं घर, असं मलाच एवढं गिल्टी वाटलं. तर त्या एवढ्या भारी होत्या दोघी जणी. त्या बाईला म्हणजे तिची सासू होती, तिला 5 मुलं होती. तर ही तिची सून होती एक कुठली तरी सगळ्यात शेवटची वगैरे. तर त्या दोघी 11 ते 7 अखंड बोलत होते अगं. म्हणजे मला जर काही माझ्याच घरातलं सांगायचं असेल ना, की हे स्वच्छ करण्यासाठी हे असं किंवा तर काही म्हणजे मला शिरताच येत नव्हतं कुठे मध्ये. आणि त्या इतक्या फास्ट बोलत होत्या आणि त्या अखंड पूर्ण 8 तास म्हणजे काही म्हणजे त्यांनी जे क्लीन केलं ते मी ओके थँक्यू असं म्हणून त्यांना त्यांची पाठवणी केली बेसिकली. मजा आली आठ होती, छान होत्या त्या. तासानंतर 8 तासानंतर वॉट? म्हणजे आय रिमेंबर मी तुला विचारलं पण होतं की नवीन घर घेतलंयस का वगैरे, म्हणजे असं मॅन्शन वगैरे घेतलंयस का, की 8 तास लागतायत कोणाला एवढं तरी लागलं क्लीन क्लीन करायला. करायला हो ना. आणि मलाही नंतर असं झालं की अरे बापरे, इथे मी बसू ना सोफ्यावर म्हणजे का नको राहू दे आज, न अशी उभीच राहू म्हणजे मी. त्यामुळे आता हो. परत त्यांनाच बोलवण्यात येणार आहे नंतर. मग अजून एकदा काय झालं होतं माहितीये ना, पण ह्याच्यावरनं मला धडा शिकायचा का नाही हेच मला कळत नाहीये अजूनही. कारण कोणी मला विचारलं तर मी परत तेवढ्याच प्रेमाने कॉन्टॅक्ट देते क्लिनर्सचा. पण इथे म्हणे अपॅरेंटली असे कॉन्टॅक्ट द्यायचे नसतात पटापटा. बिकॉज मग ते तुमच्याचकडे येत नाहीत. म्हणजे हा अनुभव हम्म, मी इथे आमच्या कम्युनिटीत पण एकदा घेतलेला आहे ऍक्च्युली. हम्म, मी आले मग ती जोडी आली आणि ते एकदम भारी होत्या त्या पण आधीच्या म्हणजे ज्या क्लिनर होत्या त्या. तर मग आमच्या इथे नवीन कम्युनिटी होती तर कोणीतरी मला विचारलं की आहे का काही कॉन्टॅक्ट वगैरे, तर मी लगेच त्या ग्रुपवर टाकलं. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा मला हवी होती आता ती जोडी क्लिनर म्हणून यायला, तर तेव्हा सगळं आमच्या कम्युनिटीने बुक करून शी हॅड नो टाइम फॉर मी असं झालं होतं. हो. आता त्यामुळे ज्या मैत्रिणीकडनं मला कॉन्टॅक्ट मिळाला, हा. सो ते ॲज आय सेड, ती दर 2 आठवड्यांनी बोलवते. मी हम्म. लेस फ्रिक्वेंटली बोलवते. तर बिकॉज आय थिंक मी लेस फ्रिक्वेंटली बोलवते म्हणून जास्त काम असावं त्यांना हम्म. त्यांना करायला. तर जो मेन माणूस आहे त्यांनी हे सगळं सुरू केलंय, युनिटचा जो मेन माणूस आहे तो खूप हम्म. सुंदर स्वच्छ करतो घर. तर दरवेळेला तो माझ्या घरी येतो क्लिनिंग करायला हम्म. आणि सगळं करायला, राईट? तर म्हणजे असं मला माहितीच नव्हतं की तो येत नाही. तर ओ ती अच्छा अच्छा. मैत्रीण मला एकदा भेटली होती. ती म्हणाली, मी ना त्या क्लिनरला सांगणार आहे की तू येत जा म्हणून.
म्हटलं म्हणजे? तर ती म्हणाली की नाही, माझ्याकडे त्या कोणतरी दोन रॅन्डम बायका पाठवत होतो हम्म. आणि त्या कशा नीट करत नाहीयेत वगैरे वगैरे. हम्म. मी म्हटलं, आणि शी इज द वन हू इंट्रोड्यूस दॅट मॅन क्लीनर टू दिस होल नेबरहूड, लाईक वॉट एव्हर दिस ह्यूज नेबरहूडला तिनेच इंट्रोड्यूस केलं. आणि नाव ही डझंट हॅव टाइम टू गो टू हर हाऊस आणि डू इट. तर तिने त्याच्याशी बोलताना एकदा काय म्हणाली, ती ती इतकी फनी आहे. ती म्हणाली की अरे, तुझ्या ज्या बायका येतात ना त्या व्हॅक्यूम करतात, तर ते इतक्या फास्ट व्हॅक्यूम करतात की व्हॅक्यूमला 1 मिनिट विचार करायला मिळत नाही की इथे हे साफ करायसाठी आपल्याला चालू करण्यात आलेलं आहे. व्हॅक्यूम काय करायचं की नाही हे विचार करायला इतका वेळ देत नाहीत म्हणे व्हॅक्यूम क्लीनरला, की इतक्या फास्ट व्हॅक्यूम करतात. हो, हो. सो असं म्हणजे ती म्हणाली की नेक्स्ट टाइम मला कोणी मिळालं ना, मी कोणाला सांगणार नाहीये की हा असा कॉन्टॅक्ट आहे म्हणून माझ्याकडे. घर मीच साफ ठेवते असं सांगणार आहे. दिस इज ऑल मी. तर आता हे लोक येऊन गेले उद्या आणि सगळं घर लखलखीत करून गेले, की ते जाण्याची आणि नवीन वर्ष येण्याची वेळ अशी आपण जुळवून आणलेली आहे. त्यामुळे हे घर असंच नीट ठेवण्याचं माझं पहिलं वन ऑफ द रेझोल्युशन्स आहे. पण आता 2025ला मी एक दोन गोष्टी फॉलो केल्या विच आय थिंक आर हेल्पिंग मी. वन इज पॅन्ट्री सारखे एक 2-3 महिन्यांनी मी सारखा रिव्ह्यू घेऊन साफ करते. नाहीतर मग काय होतं, आपण काहीतरी कोंबत राहतो, तेच तेच आणत राहतो आणि आपण त्याचं काहीच करत नाही. आणि मग कधीतरी आपल्याला वाटतं की अरे हे काय आहे हेही आठवत नाही आणि मग ते फक्त एक्सपायर झालं फेकून दिलं असं होतं. तर ते यावर्षी माझं खूप कमी झालं. आणि फ्रीज आणि फ्रीझरचं युद्ध अजून मला जिंकायचंय. पण मी आता ते पण मी 2025ला ट्राय केलंय की लेस गोष्टी आणायच्या, पहिल्या संपायच्या वगैरे वगैरे वगैरे. पण आता कारण ते करत नाहीत ना क्लीनर्स लोक, फ्रीज आणि फ्रीझरच्या आतमध्ये काही साफ करत नाहीत ऑब्व्हियसली. पण त्याच्यासाठी एक काहीतरी म्हणजे मीच असं ठरवलं की 2 महिन्यातनं 1-2 आठवडे फक्त जे आहे ते संपवणे आणि मगच पुढचं आणणे, असं असं करायला हरकत नाही नवीन वर्षात. पॅन्ट्रीचं एक मी नोटीस केलं, या वर्षी मी ट्राय केलं ते, आणि आय थिंक इट वर्क्स वंडरफुली. मी कुठलेही स्नॅक्स आता कॉस्को साईज आणत नाही. माझी ओ मुलं येस. कितीही मोठी असली हो. तरी नो. मी येस. लाईक कॉस्कोचे स्नॅक्स जरी आणले तरी व्हेरी सिलेक्टिव्हली, कारण 4 दिवस ते लाईक अरे वा दिस इज द बेस्ट स्नॅक एव्हर आणि खातात, आणि देन मग ते पॅन्ट्रीमध्ये कुठेतरी कोपऱ्यात राहतात. अगदीच. आम्ही आम्ही आजच ते प्रोटीन बार्स असतात ना, ते म्हणलं की प्रॅक्टिस झाल्यानंतर खायला, किंवा प्रोटीन शेक असतात ते आणले होते. आणि मग राघवला सुरुवातीला तर म्हणजे आता हे मला पुढे मी 10 वर्ष रोज पिईन वगैरे असं त्याचं म्हणणं होतं. आणि आता त्याला ते डोळ्यासमोरही नकोय. त्याच्यामुळे हे मला आय एम 100% विथ यू की कॉस्को, खरं सांगू ना मी रे, कॉस्को साईज काहीच आपल्या फॅमिली साईजला लागत नाही खरं म्हणजे. त्यामुळे अल्डीज आणि हेच योग्य आहे, ट्रेडर जोज आणि पब्लिक्स आणि क्रोगर आणि याच्यातच आता आपलं. पण ही दिस इज अ गुड टिप. न्यू इयर साठी तर आपले ऑलरेडी हेल्दी सुरू होणारच आहेत, त्यामुळे कॉस्कोचे तर शक्यच नाहीयेत. हेल्दी लिस्ट परत जागृत करावी लागणार आहे आपल्याला. बट या, गिव्ह ऑल रायटी. क्लीनर्स लेस वर्क, लाईक गिव्ह युअर सेल्फ लेस वर्क बिफोर द दॅट क्लीनर्स इज कम, ट्रू. दॅट सो इज दॅट यू कॅन कॉल देम मोर ट्रू. फ्रिक्वेंटली. आणि कमी गोष्टी वाया जातात आणि जरा एकूणातच सगळं आवरलेलंच राहतं ना, मग असं होतं. त्यामुळे मी आता आय गो बॅक आणि क्लिनर्ससाठी मी क्लिनिंग करते आता. येस, आणि प्लीज. नवीन स्वच्छ घरात तू येशीलच रविवारी भेटायला. येस. चल, बाय बाय. ओके, बाय. आजचा आमचा एपिसोड ऐकून तुम्हाला कुठले टिप्स शेअर करायचे असतील विच हॅव हेल्प यू कीप द हाऊस क्लीन, आणि क्लीनर्सला जास्त फ्रिक्वेंटली बोलू शकता, असे काही टिप्स असतील तर प्लीज शेअर करा कॉमेंट्समध्ये. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू रीडिंग युअर कॉमेंट्स. थँक्यू. बाय. चिरीमिरी.